नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं की सायलीच्या डोहाळे जेवणाची सुभेदारांच्या घरात जय्यत तयारी सुरू असते आणि यात प्रियाने अगोदरच सचिनच्या मदतीने डावफेच आखून सोनलला तर किडनॅप केलेलंच असतं आणि आता तिच्या प्लॅननुसार प्रिया श्वेताला इतर मुलांबद्दल विचारते, तर श्वेता आता या सगळ्यावर नजर ठेवते आणि आता श्वेताच्या हाती महत्त्वाची माहिती मिळालेली असते. आश्रमातील मुलं आता पिकनिकसाठी कर्जतला जाणार आहेत. कर्जतच्या फार्म हाऊसवर एका दिवसासाठी पिकनिकला जाणार हे जसं श्वेताला कळतं तसं श्वेता ही बातमी प्रियाला देते. आता प्रिया सचिनला लगेच फोन करते आणि म्हणते, श्वेताने दिलेला मेसेज मी तुला फॉरवर्ड करत आहे आणि आता आपल्याला आश्रमातील सगळ्या मुलींना आपल्या ताब्यात घ्यायचं आहे. आश्रमातील मुलं कर्जतवरून ज्यावेळी आश्रमात परतणार त्यावेळी त्यांना रस्त्यातच अडवायचं आहे आणि त्यांना घेऊन जायचं आहे. तर सचिन म्हणतो हो. तर इकडे सायलीने मुलींना कर्जतच्या फार्म हाऊसवर पिकनिकला जायची परवानगी दिलेली असते, परंतु पुढे काय वाढून ठेवलं हे बिचाऱ्या सायलीलाही माहीत नसतं. सायली खूप आनंदात असते, कारण आता सायलीला 7वा महिना चालू झालेला असतो आणि यामुळे सायली आता सुभेदारांच्या घरात असणाऱ्या डोहाळे जेवणाची तयारी करत असते. सायली डोहाळे जेवणासाठी खूप छान तयार झालेली असते. तर दुसरीकडे सचिनच्या प्लॅननुसार आणि प्रियाच्या माहितीनुसार महिपत शिकरेंची काही माणसं मुली आश्रमाच्या दिशेने जात असताना अचानकच त्यांना अडवतात आणि आपल्या व्हॅनमध्ये भरून त्यांना घेऊन जात असतात. मुली स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु महिपत शिकरेंच्या माणसांच्या पुढे त्यांचा काहीच निभाव लागत नाही. आता महिपत शिकरेंच्या माणसांनी आता मुलींना किडनॅप तर केलेलं असतं आणि या सगळ्याची बातमी सचिनने जगजाहीर केलेली असते. ही बातमी सगळ्या न्यूजमध्ये पसरली जाते आणि आता आश्रमाची सर्वेसर्वा सायली असल्यामुळे या सगळ्याला सायलीचा जबाबदार धरलं जातं. असं दाखवलं जातं की सायलीने मुलींची विक्री केली आहे आणि पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. आता सायलीवर इतका मोठा गंभीर गुन्हा असतो की सायलीच्या डोहाळे जेवणाच्या या आनंदाच्या क्षणी आता संपूर्ण सुभेदार घर खूप खुश असतं आणि याच आनंदावर प्रियाने विरजण टाकलेलं असतं. संपूर्ण घराला आता मीडियाच्या माणसांनी आणि पोलिसांनी घेरलेलं असतं आणि आता पोलीस घरात येत सायलीला अरेस्ट करण्याचा प्रयत्न करत असतात आणि ज्यावेळी हे सायलीला कळतं त्यावेळी तिला धक्काच बसतो. तिचे डोळे पाणावतात. सगळ्या मुलींची तिला काळजी वाटत असते. या गुन्ह्यामध्ये तिला अडकवलं जातं हे तिला माहीत असतं, परंतु आता सगळ्यांना पटवून देण्यासाठी सायलीकडे कोणताच पुरावा नसतो आणि शेवटी सायलीला अरेस्ट केली जाते. अर्जुन सायलीला वाचवण्याचा प्रयत्न करतो, परंतु एवढा मोठा गंभीर गुन्हा असल्यामुळे सायलीला वाचवणंही त्याच्यासाठी अशक्य होतं. आता भर पावसामध्ये सायलीला अरेस्ट केली जाते आणि आता पोलीस तिला जेलमध्ये टाकतात. तर त्यावेळी अर्जुनही तिथे धावत पळत आलेला असतो. अर्जुन सायलीला म्हणतो, तू काळजी करू नकोस, मी तुला लवकरात लवकर इथून सोडवणार आहे, फक्त मला काळजी वाटते आपल्या मुलाची. सायली म्हणते, काळजी करू नका, कारण आता दुपटीने बळ माझं वाढलं आहे. आता मी खंबीर आहे. आता रडायचं नाही तर लढायचं. आता अर्जुनने तातडीने कोर्टाची परवानगी मागितलेली असते आणि इयरिंगसाठी तारीखही मागून घेतलेली असते. दुसऱ्या दिवशी लगेच इयरिंगची तारीख असल्यामुळे कोर्टात केस उभी राहते, परंतु या क्षणी कोर्टात सादर करण्याइतपत अर्जुनकडे कुठलेच पुरावे नसतात आणि एवढा मोठा गंभीर गुन्हा असतो. एक नाही तर तब्बल सगळ्या मुलांची तस्करी सायलीने केली असे कोर्टासमोर पुरावे दिले जातात आणि त्यामुळे सायलीची कस्टडी अजून वाढवली जाते. अर्जुनने कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा सायलीला जामीन मिळालेला नसतो आणि यामुळे अर्जुन आणि सायली पूर्णपणे खचून गेलेले असतात. तरीसुद्धा सायली अर्जुनला धीर देण्याचा प्रयत्न करत असते, पण आता अर्जुन काय करावं त्याच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नसतो. सायलीला पुन्हा एकदा कस्टडीसाठी घेऊन जातात आणि आता 1 महिना कस्टडी वाढल्यामुळे म्हणता म्हणता सायलीचा 8वा महिनाही संपत आलेला असतो, परंतु सायलीला काही जामीन मिळालेली नसते आणि या सगळ्याच तणावाखाली सायलीची परिस्थिती खूप नाजूक असते आणि सायलीला त्रास होऊ लागतो. सायलीचा जीव गुदमरल्यासारखा होत असतो आणि म्हणूनच सायलीला हॉस्पिटलला घेऊन येतात. आता सायलीला कळा येत आहेत आणि म्हणून सायलीला हॉस्पिटलला घेऊन जात आहेत. हे ज्यावेळी प्रियाला कळतं त्यावेळी प्रिया कॉन्स्टेबलकडून आपणही गोळ्या मागून घेते आणि त्या गोळ्या ती घेते की ज्या गोळ्यांमुळे तिला कळा यायला सुरुवात होतात. आता प्रियाला सुद्धा कळा येत असल्यामुळे
तिलासुद्धा हॉस्पिटलला घेऊन जाण्याची वेळ येते. आता प्रियालासुद्धा हॉस्पिटलला घेऊन येतात. त्यावेळी डॉक्टर सिटी हॉस्पिटलला न्यायला सांगतात. आता त्याच सिटी हॉस्पिटलमध्ये सायलीलासुद्धा आणलेलं असतं. सायलीची परिस्थिती खूप क्रिटिकल असते. अर्जुन आणि संपूर्ण सुभेदार कुटुंब हॉस्पिटलमध्ये आलेलं असतं. डॉक्टर सायलीला चेक करतात आणि म्हणतात, परिस्थिती खूप गंभीर आहे आणि या क्षणी तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. खरं तर आता आम्हाला ऑपरेशन व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. तर त्यावेळी अर्जुनने ऑपरेशनसाठी सही दिलेली असते आणि त्याचबरोबर काहीही झालं तरी माझी बायको वाचली पाहिजे आणि त्यासाठी अर्जुनने डॉक्टरांसमोर हातही सोडलेले असतात. आता सायलीला ऑपरेशन थिएटरला घेऊन जातात. तर दुसरीकडे प्रियालासुद्धा हॉस्पिटलला आणलेलं असतं आणि त्यावेळी प्रियालासुद्धा कळा येऊ लागतात. आता प्रियालासुद्धा डिलिव्हरी रूममध्ये घेऊन जातात. इकडे सायली तर दुसरीकडे प्रिया. आता इकडे सायलीला मुलगी झालेली असते आणि दुसरीकडे प्रियाला मुलगा झालेला असतो. आता सचिन ही बातमी प्रियाला सांगतो आणि म्हणू लागतो, सायलीला मुलगी झाली आहे. तर प्रिया म्हणते, मग आता पुढचा प्लॅन. आता माझं बाळ हे सायलीच्या कुशीत असणार, कारण हा सुभेदारांचा वारस आहे. आणि आता सायलीची मुलगी माझ्याजवळ असणार, कारण सायलीला मी जेवढा त्रास देणार त्यापेक्षा जास्त पटीने मी तिच्या मुलीला देऊ शकते. ह्या लहान वयातच मला तिला अशा वेदना द्यायच्या आहेत की भविष्यात तिच्या आईलासुद्धा ह्या सगळ्याचा त्रास व्हायला पाहिजे. सायली आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. ते क्षण मला तिला द्यायचे आहेत. त्यामुळे आता सचिन काही करून मुलांची अदलाबदल व्हायलाच पाहिजे. सचिन म्हणतो पण, तर प्रिया म्हणते हो, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आता डॉक्टर सायलीच्या मुलीला बाहेर घेऊन येणार, परंतु त्याचवेळी सचिन त्यांना थांबवतो आणि बंदुकीचा धाक दाखवत म्हणतो, मुलगी माझ्या हातात द्यायची आणि हा मुलगा बाहेर घेऊन जायचा आणि सांगायचं की सायली सुभेदार यांना मुलगा झाला आहे. डॉक्टर म्हणतात, पण हे कसं शक्य आहे? हे त्यांचं मूल नाहीच आहे आणि मी त्यांची एवढी मोठी फसवणूक नाही करू शकत. सचिन म्हणतो, करावी लागेल. नाही, जर तुम्हाला तुमचा जीव हवा असेल तर तुम्हाला हे करावंच लागेल. आता डॉक्टर घाबरतात. त्यांच्यासमोर दुसरा कुठलाच पर्याय नसतो आणि घाबरतच डॉक्टर बाहेर येतात आणि म्हणू लागतात, सायली सुभेदार यांना मुलगा झाला आहे. आता सर्वजण खुश असतात. सगळीकडे आनंदाचं वातावरण असतो. तर अर्जुन डॉक्टरांना विचारतो, सायली ठीक आहे ना? तर डॉक्टर म्हणतात, हो, काही वेळातच त्यांना रूममध्ये शिफ्ट केलं जाईल. तर आता सायलीला रूममध्ये शिफ्ट केलं जातं. सायली आपल्या मुलाला पाहते. तीही खुश असते, कारण कोणाला काहीच माहीत नसतं की मुलांची अदलाबदल झाली आहे. परंतु प्रियाच्या मुलीला आपल्या हातात घेते. ती मुलगी सायलीची असते. प्रिया त्या मुलीकडे पाहते आणि म्हणू लागते, आता तुलाही त्या वेदना भोगाव्या लागतील, कारण तुझ्या आईने माझं आयुष्य बर्बाद केलं. तिने माझं सिंहासन हिरावून घेतलंय. तिने माझं आयुष्य बर्बाद केलं आणि आता मी तुझं आयुष्य बर्बाद करणार. आता माझा मुलगा ऐशोआरामात जीवन जगणार. सुभेदारांचा वारस म्हणजेच अर्जुन सुभेदार आणि प्रिया सुभेदार यांचा मुलगा आता सुभेदारांच्या घरात वाढणार आणि तू तुझ्या आईप्रमाणेच माझ्यासोबत जगणार. तुझं आयुष्यही माझ्यासारखंच तुरुंगात असणार, कारण तुझ्या आईने जसं तिचं जीवन वात्सल्य आश्रमात काढलं, पण हो, तू आश्रमात देखील नसणार, तर जेलमध्ये असणार. तुलासुद्धा मी तसंच सडवणार जसं तुझ्या आईने मला सडवलं. असं म्हणत प्रिया खुश होते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी सायलीच्या स्वागताची जंगी तयारी केली जाते. कोर्टाकडून अर्जुनने परवानगी घेतलेली असते आणि त्यामुळे सायलीची जामिनावर सुटका झालेली असते. सायलीची नाजूक अवस्था पाहता 3 महिन्यासाठी सायलीला कोर्टाने बेल दिलेली असते, परंतु पनवेलच्या बाहेर जाऊ शकत नाही अशी सक्त ताकीदही दिलेली असते. परंतु यावर समाधान मानत सुभेदारांनी आता घरात सायलीचं जंगी स्वागत केलेलं असतं. आता सर्वच जण खूप खुश असतात. आनंदाचं वातावरण असतं. सायलीचीही तब्येत स्थिरावलेली असते. परंतु या सगळ्यात आता सायलीला सत्य कळेल का? आपल्याला मुलगी झालेली आहे आणि हा मुलगा आपला नाही आहे, तर प्रियाचा आहे. हे सत्य सायलीच्या समोर कधी येईल की सायलीने जसं जीवन काढलं तीच परिस्थिती सायलीच्या मुलीवरही येईल? तर आश्रमातील मुलींच्या बाबतीत नक्की आता पुढे काय घडेल? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.